हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही सगळेजणं कुठे चाललो आहे. तर हे आहेत माझे सोसायटीमधले काही फ्रेंड्स, फॅमिली फ्रेंड्स. तर आम्ही निघालो आहोत टिटवाळ्यापासून बदलापूरला. हार्डली 1.5 तासाचा प्रवास होता. सो आम्ही विचार केला की बाईकनेच जाऊया आणि सर्वांना स्टेसाठी म्हणजे स्टेच्या पिकनिकसाठी जाणं पॉसिबल नव्हतं बिकॉज ऑफ सुट्टी. सो आम्ही विचार केला की आपण 1 डे रिटर्न तरी प्लॅन करू. सो भरपूर प्लॅनिंग करून आमचं फिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो. सकाळी आम्ही लवकर निघालो जेणेकरून आम्हाला 2 स्पॉट कवर करायचे होते बदलापूरमधले, जे की खूप फेमस आहेत. सो आणि ते सुद्धा आमच्या एका नेबरनेच सजेस्ट केले होते. सो आम्ही सर्वजणं रात्रीच जस्ट म्हणजे 12च्या नंतर आमचं रात्री ठरलेलं ऑन दी स्पॉट आणि अचानक भयानक प्लॅन झाला आमचा आणि आम्ही सकाळी लवकर निघालो. सगळ्यांनी म्हणजे ॲक्च्युअल बघता सगळ्यांनी लवकर उठून मेन म्हणजे तयारी केली आणि आम्ही वेळेत निघालो. त्यामुळे आम्हाला पूर्ण दिवस भर फिरता आला आणि ते दोन्ही स्पॉट कवर करून आम्ही इतरसुद्धा मजा केली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि बाईकवर बसलो की मी आणि राहुल असं काही मस्ती करतच जात असतो, कारण मला आणि राहुलला म्हणजे आम्ही जेव्हापासून ओळखतो एकमेकांना तर लग्नाच्या नंतरसुद्धा आम्ही बाईकवर अशीच मस्ती चालू असते. तर खूप छान व्ह्यू आम्हाला भेटला बदलापूरला जातानासुद्धा आणि ऊन फार कमी होतं कारण थोडीशी थंडी चालू झाली आहे. सो उन्हाचे चटके वगैरे असं काहीच लागत नव्हतं. त्यामुळे आणि आम्ही सर्वांनी असे मास्क आणि सर्व घातलेलं, त्यामुळे आम्हाला काहीच जाणवला नाही. प्रवास खूप छान प्रवास झाला. आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला होता. आमच्या एका नेबरच्या ओळख होती, तर तिकडे आम्ही नाश्ता केलेला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या फर्स्ट स्पॉटकडे. तर आम्ही निघालो होतो बदलापूरमधल्या प्राचीन अशा शिवमंदिराकडे. बदलापूरमधलं हे कोंडेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि दाट जंगलात वसलेलं हे हेमाडपंथी शैलीतील एक मंदिर आहे. या मंदिराच्या इथे धबधबासुद्धा आहे आणि तलावसुद्धा आहे आणि हे जे मंदिर आहे ते ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे मंदिर बदलापूर स्टेशनपासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्ही बाईकवर सुद्धा खूप मजा करत चाललेलो, त्यामुळे आम्हाला वेळ कसा गेला हे कळलंच नाही. आणि मला आमचे शेजारी जे आहे ते काका ते सांगत होते की तू व्हिडिओ नाही चांगला बनवलास तर बघ फक्त. आणि सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. खूप छान म्हणजे मला व्हिडिओज काढायला भेटले. तर तुम्हाला नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेलच. आणि खूप छान इन्फॉर्मेशनसुद्धा मी देणार आहे. हिरवीगार वनराई, जवळच असलेला धबधबा आणि कोंडेश्वर तलाव या तिन्ही मुख्य विशेषणांमुळे हे जे ठिकाण आहे ते खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या नियरबाय राहत असाल तर इकडे येण्याचा 1 डे ट्रिपचा खूप छान ऑप्शन आहे. कोंडेश्वर धबधबा आणि कोंडेश्वर मंदिर यांचं छानपैकी तुम्ही कोंडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन धबधब्याला एन्जॉय करून त्यानंतर तुम्ही ट्रेकिंगचा सुद्धा इथे अनुभव घेऊ शकता आणि त्यानंतर मी जे पुढे ठिकाण सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही विजिट करू शकता ॲट द सेम टाईम. कोंडेश्वर मंदिराला पोचण्याच्या आधीच भोज डॅम म्हणून लागतो रस्त्याच्या मध्येच, तर तो सुद्धा खूप छान आणि मस्त आहे आणि त्याचा जो रिअल व्ह्यू आहे तो पावसाळ्यामध्ये अनुभवता येईल. कोंडेश्वर तलावाचं सुद्धा इथे खूप छान व्ह्यू दिसतो आणि त्यानंतर मग आपण हार्डली 5 मिनटामध्ये मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिराचा जो रस्ता आहे जाण्याचा तो खूप छान आहे. असं नाही आहे की खड्डे आहेत किंवा खराब आहे, तर खूप छान परिस्थिती आहे रस्त्याची. आणि 5 मिनटामध्ये मी म्हटलं की आपण पोचतो आहे. तर इथे सुद्धा पावसाळ्यामध्ये हा व्ह्यू खूप छान बघायला भेटतो. तर आता थोडंफारच पाणी दिसत होतं आणि आमचे नेबर जे आहेत ते आम्हाला थोडंफार या मंदिराबद्दल सांगत होते, कारण हे मंदिर जे आहे महादेवांचं ते 400 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे आणि खरंच या मंदिराला खूप छान इतिहास लाभलेला आहे. आणि मंदिर बाहेरून बघायला गेलं तर मी जसं मगाशी म्हणाले की हेमाडपंथी
त्याचं जे बांधकाम आहे ते त्या शैलीचं दिसतं आणि काळ्या दगडाने मुख्यतः ते बांधलेलं आहे आणि छानपैकी बाहेर शिवलिंग ठेवलेलं आहे. तर त्याचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा खूप छान भेटला आम्हाला बघायला. पण ॲक्च्युअलमध्ये ह्या मंदिराला जर तुम्ही येणार असाल तर पावसाळ्यामध्ये नक्की या, कारण इकडे भरपूर जो मोस्ट ऑफ क्राऊड आहे तो पावसाळ्यात येतात, कारण धबधबा आणि तलाव हे दोन्ही छान आणि निसर्गसुद्धा खूप छान बहरलेला असतो. मंदिराच्या आतमध्ये जाताच खूप साऱ्या देवी देवतांचं दर्शन होतं, जसं की विठ्ठल रुक्मिणी आहे, हनुमानजी आहेत आणि बरेच जण आहेत, गणेशजी आहेत, साईबाबा आहेत आणि आतमध्ये जे महादेवाचं शिवलिंग आहे ते सुद्धा खूप छान आणि बघण्यासारखं आहे. जास्त मोठं नाही आहे पण खूप छान आणि क्यूट आहे ते. तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा इकडे. आणि त्यानंतर मग मंदिराच्या इथे जो धबधबा वाहतो, जो कोंडेश्वर वॉटरफॉल आहे, तर तिकडे जायला आता गव्हर्नमेंटने बॅरिगेड टाकलेले आहे, त्यामुळे तिथे आता अलाउड नाही आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा ते लोक अलाउड नाही करत, कारण बऱ्याच जणांच्या तिथे म्हणजे केसेस झालेल्या आहेत. बरेच लोक त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये बुडालेले आहेत, तर त्यामुळे गव्हर्नमेंटने तो डिसिजन घेतला. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की जवळच ट्रेकिंगचा सुद्धा छान एक्सपिरियन्स घेता येईल, तर त्यामुळे मंदिराला लागूनच एक छान असा डोंगर आहे छोटासा, तर मग आम्ही तिकडे चढलो वरती आणि वरती बघायला गेलो तर खूप छान व्ह्यू मिळाला आम्हाला. सो आम्ही तिथे सुद्धा खूप छान छान फोटोज क्लिक केले. तर आमचा जो कोंडेश्वर धबधबा आणि कोंडेश्वर तलाव, महादेव मंदिर यांचा जो पूर्ण ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता आणि आम्हाला सर्वांनी खूप एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्हाला नाश्त्यासाठी एका आम्ही रिसॉर्टला गेलो होतो, तर तिथेसुद्धा त्यांनी खूप छान नाश्ता आम्हाला प्रोव्हाइड केला आणि सगळ्यांना भरपूर भूक लागलेली, कारण आम्ही सकाळी लवकर निघालेलो. तर आमचा छानपैकी नाश्ता झाला आणि त्या रिसॉर्टच्या थोडंफार आम्ही व्ह्यूसुद्धा घेतला, आम्ही शूटसुद्धा थोडंसं केलं. जर तुम्हीसुद्धा जर नियरबाय असाल, म्हणजे ह्या मंदिराला जर व्हिजिट केलं असेल कोंडेश्वरच्या, तर ह्या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. मी ह्यांचा जो ॲड्रेस आहे तो कॅप्शनमध्ये मेन्शन करते. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या सेकंड स्पॉटकडे जायला, जे की बदलापूरमध्येच आहे. बदलापूरच्या मूळ गावमधलं हे जे खंडोबा मंदिर आहे ते खूप जागृत देवस्थान मानलं जातं आणि तिथे आम्ही हार्डली एक अर्ध्या तासाच्या डिस्टन्सवर होतो आणि आम्ही इथे स्टार्ट पॉईंटलाच आमच्या एका दुकानामध्ये थोडंफार खायचं आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतलेल्या. तर तिथेच आम्ही आमच्या ज्या मोठ्या बॅगा होत्या त्या ठेवून दिलेल्या, कारण वरती त्या गडावर नेणं पॉसिबल नव्हत्या, म्हणजे गडावर म्हणजे डोंगरावर. आणि हे जे मंदिर आहे ते डोंगरावरच वसलेलं आहे आणि तिथे जाण्यासाठी फक्त पायऱ्यांची वाट आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर पायऱ्या चढायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या तयारीनेच या. मी पायऱ्या मोजल्या नाही त्यामुळे मला आयडिया नाही आहे, पण तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला चेक करू शकता. इथे पार्किंगसाठी काही वेगळी व्यवस्था नाही आहे सेपरेट, त्यामुळे आम्ही एका ठिकाणीच आमच्या 6 बाईक पार्क केल्या. जर पायऱ्यांच्या स्टार्टला जो एंट्रन्स आहे तिथेसुद्धा पार्किंगला बरीच जागा आहे, त्यामुळे तुम्ही बाय रोड येत असाल तर कार आणि बाईक पार्किंगचा काहीच इश्यू नाही होणार. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही खायचं आणि बॉटल्स सामान सर्व घेतलं आणि बॅग आमच्याकडे एकच होती जर काही इमर्जन्सी लागली तर. आणि आम्ही पायऱ्या चढायला चालू केलं. असं बोलताना हसत मस्ती करत सगळ्या जणांनी पायऱ्या चढलो, पण काही वाटलं नाही कारण ऊन नव्हतं जास्त, त्यामुळे आम्ही पोचलेलो मंदिराकडे आणि तुम्ही बघू शकता की किती छान देवस्थान आहे. इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटलं, सगळ्यांनी छानपैकी दर्शन घेतलं आणि खूप जय जयकार केला खंडोबांचा. त्यानंतर छोटीशी आरतीसुद्धा केली, छानपैकी फोटोज काढले, कारण इकडचा जो व्ह्यू आहे तो खूप बघण्यासारखा आहे. पावसाळ्यामध्ये इकडे येण्याची जी खरी मजा आहे ती मेन आहे आणि आम्ही ते मिस करू, कदाचित आम्ही येऊसुद्धा पावसाळ्यामध्ये परत एकदा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान छान फोटोज क्लिक केले आणि मिहिरा आमचे एक नेबर आहेत त्यांच्याचबरोबर चालू होती, कारण पूर्ण त्यांनी वरती चढतानासुद्धा तिला खांद्यावर घेतलेलं आणि खाली उतरवतानासुद्धा त्यांनी भरपूर हेल्प केली. त्यामुळे आम्हाला, राहुल आणि मला दोघांनाही असं काही वाटलं नाही की मिहिरा आहे म्हणून आपल्याला थकवा आला किंवा काही नाही, कारण म्हणजे आमचे जे नेबर आहेत आणि त्यांची वाईफ दोघांनीसुद्धा खूप मदत केली आणि इतर जे नेबर आहेत त्यांनीसुद्धा मदत केली बरीच. त्यामुळे कोणत्याच लहान मुलींना असं काही वाटलं नाही की आपण लहान मुलांना घेऊन एवढं चाललो आहे. त्यानंतर मग आम्ही 2 स्पॉट कवर केले आणि मग आम्ही आलो आहे वेगळ्या रिसॉर्टला, त्याच रिसॉर्टला नाही सॉरी. तर हे जे रिसॉर्ट आहे ते सुद्धा ह्या मंदिराच्या अगदी जवळ आहे. जर तुम्ही म्हणजे 1 डेसाठी जर येत असाल, म्हणजे तुम्हाला जेवणासाठी काही ऑप्शन नसेल तर तुम्ही इथे येऊन लंच करू शकता. आम्ही इथे आलेलो लंचसाठीच आणि फक्त लंच घेतलेलं, त्यामुळे आम्हाला वेगळं काही पॅकेज म्हणजे एन्जॉय करता नाही आलं, स्विमिंग पूल वगैरे. तरीसुद्धा आम्हाला त्यांनी असंच कॉम्प्लिमेंटरी म्हणून लहान मुलींसाठी एन्जॉय करून दिलं. तर थोडंसं आम्ही लंच केला, त्यानंतर लहान मुलींनी एन्जॉय केलं आणि मग आम्ही निघालेलो आमच्या घरी जायला. तर लंचसाठी आम्ही जिथे आलेलो त्या फार्म हाऊसचं नाव होतं क्रिशिव फार्म हाऊस, जे की
आम्ही आत्ता ज्या स्पॉटला कवर केले आहेत बदलापूरमधल्या दोन्ही स्पॉटपासून ते नियर बाय आहे. त्यामुळे लंच अतिशय उत्तम जेवण होतं. नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही अवेलेबल आहे. तर तुम्हीसुद्धा जर कधी आलात तर नक्की या फार्म हाऊसला व्हिजिट करा. आणि त्यानंतर मग आम्ही घरीच चाललो तर ऑन द वे आम्ही अजून एका ठिकाणी व्हिजिट करतो आहे. तर ते तुम्ही व्हिडिओच्या पुढे बघा, तुम्हाला नक्की समजेल. आणि सगळेजण बाय करतात कारण आम्ही ॲक्च्युअलमध्ये घरी जायला निघालेलो आणि त्यानंतर आमच्या एका नेबरने सजेस्ट केलं. सो आम्ही इथे जवळच असलेल्या अजून एका स्पॉटवर जातो आहे, तर तुम्हाला आता कळेल. आणि हा जो रस्ता आहे तिकडनं त्या स्पॉटला जायला तोच थोडाफार घाण होता, म्हणजे पूर्ण रस्त्याचं बांधकाम चालू होतं. तुम्ही आता बघितलंच असेल की मी कुठे घेऊन आले. तर आम्ही सगळे पोचलो आहे बारवी डॅमला, जो की ऑन द वेच होता. त्यामुळे आम्ही बघायचा डिसिजन घेतला. आणि इथे जायला ऑलरेडी अलाउड नाही आहे, तरीसुद्धा आमच्याबरोबर माझे नेबर जे आहेत ते पोलीस आहेत. सो त्यांच्या ओळखीने आम्ही इथे व्हिजिट केलं आणि खूप छान वाटलं. फर्स्ट टाईम मी डॅमला व्हिजिट केलं आहे. मी आधीसुद्धा मी कुठेतरी गेले तेव्हा एकदा व्हिजिट केलेलं, पण एवढं मोठं म्हणजे बारवी धरण हे खूप मोठं आहे आणि एवढं मोठं धरण मी फर्स्ट टाईम व्हिजिट केलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर जवळजवळ 2300पेक्षा जास्त धरणं आहेत. तर यामध्ये मोठी धरणं, मीडियम साईजची धरणं आणि छोटी धरणं असे बऱ्याच धरणांचा समावेश होतो. तर हे जे धरण आहे बारवी डॅम जो आहे तो बदलापूर ठाणे जिल्ह्यामधला बारवी नदीवरचा बारवी धरणाचा प्रकल्प आहे. आम्ही छानपैकी सगळं काही त्याची प्रोसेस समजून घेतली. तिकडे एक होते, त्यांनी आम्हाला छान सांगितलं. त्यानंतर सनसेट व्हायलाच आलेला आणि आम्ही निघालेलो घरी जायला. आम्हाला ऑलमोस्ट एक 7 वाजून गेलेले सगळ्यांना घरी पोचायला. आणि त्यानंतर मग आमचा नॉनव्हेजचा जेवण बनवायचा सुद्धा प्लॅन होता. सो आम्ही पटापट घरी निघालेलो. थोडे सनसेटच्या इथेसुद्धा आम्ही फोटोज क्लिक केलेले. तर असा गेला आजचा आमचा पूर्ण बदलापूर ट्रिपचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.